त्यांच्या अगदी डाव्या बाजूने बॉलिंग करण्यासाठी रेडी झालेला आहे. स्ट्राईक वरती विजय आहे. नाव स्ट्राईक एंड वरती रोशन. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. धावची जी संधी. रोशन डायमंड डकचा शिकार होत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या बॉलवरती रनआउट. रोशन बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. बघा, अतिघाई संकटात नाही. चेंडू खेळल्यानंतर रोशन याचा कॉल होता धाव घेण्याचा. आणि धाव घेत असताना आपण पाहतोय तो पुढे गेला आणि तिकडे साईनाथ जाबर होते. त्याने चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड केला आणि सरळ बॉलरच्या हातामध्ये म्हणजे सतीशच्या हातामध्ये फेकला. आणि सतीशने कुठलीच चुकी केली नाहीये. सरळ चेंडू यस्टर वरती लावला आणि पहिला गडी हा बाद झालेला आहे. चला, नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. आपला जो नेक्स्ट बॅटर आहे तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. नव्याने बॅटर इन झालेला आहे. हिरा येतोय. हिरा डुकले. एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये आपण किशोर गांगुर्डे याला बघितलं होतं, ज्याने आपला अकाउंट षटकारने काल ओपन केलं होतं. इनिंग चालू करत असताना इथे वेगवान चेंडू आहे. सॉफ्ट हँडी खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. ब्लॅक हॉलमध्ये आहे चेंडू. बघा, तिकडे नशिबाची साथ मिळाली की बॅट्समन पासून चेंडू थोडासा दूर होता. त्यानंतर विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर राहिला. रणनीती साफ आहे की बॅट्समन च्या झोन पासून थोडासा चेंडू दूर ठेवायचा आहे. आणि तेच प्रयत्न इथे आपण पाहतोय. थोडासा चेंडू चेंडू थोडासा दूर ठेवला जातोय. बघा, चेंडूवरती नजर नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना दिसतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय सतीश ताबर चेंडूला उचली दिली होती आणि उचलीमुळे थोडासा बीड झालाय. फलंदाज हिरा ढुकले. वेगवान चेंडू, उचली घेणारा हा चेंडू इथे देखील पाहायला मिळाला. वन फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय पंचांकडनं. खूप चांगला डिसिजन इथे पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. कारण ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता, वेगवान बाउन्सर होता, आणि तेच एक आव्हान देखील दिलंय गोलंदाजाला. हा चेंडू देखील आपण पाहतोय अगदी यस्टनच्या जवळून निघून गेलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग झाला, मात्र बॅट्समन बीट झाला, यष्टरक्षक देखील बीट झाला. एक धाव मिळाली. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिले षटक हे समाप्त झालेलं आहे. दोन धावा या धावफलकावरती लागल्यात. सन्माननीय जयदेवजी कांबडी यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. पहिले षटक आपण बघितलं 2 धावा. दर्शनजी डबके देखील आपल्यासोबत जॉईन झालेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ज्या प्रकारे पहिले षटक इथे सतीश याने हाताळलेलं आहे. थँक्यू प्रदीप. पहिले षटक पाहिलं तर चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय सतीश यांनी. सतीश यांचा विचार केला तर एक डावकर हाताचा गोलंदाज आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. कारण रायटी बॅट्समन असल्यामुळे चेंडू सातत्याने कट होतात. त्याच कारणास्तव पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले आणि धावा सुद्धा कमी लागल्या गेल्यात. आणि महत्वाची बाब म्हणजे एक विकेट सुद्धा मिळाले रनआउटच्या रूपामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज आपण पाहतोय रितेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती.
वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन रितेश. पहिलाच बॉल पाहिला तर हाफ ट्रॅकवर होता, थोडासा स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढल्या बॉलला. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्ण होतोय. ते 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावा येण्याचा पाहिला तर धावफलक थोडंसं पुढे सरकते, 4 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे चांगली गोलंदाजी केली होती सतीश यांनी. त्याच्यात पावलावरती पाऊल ठेवून आता रितेश यांना सुद्धा गोलंदाजी चांगली करावी लागेल. कारण या खेळपट्टीचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये हायएस्ट स्कोअर पाहिला तर 52 धावा त्या हायएस्ट होत्या कालच्या दिवसामध्ये. परंतु आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वच संघ पाहतील चांगले आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण महेंद्र यांना पाहतोय, चांगलं शतरक्षण पाहतोय. पण बघा 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत पळून. 2 धावा, या 2 धावांनी 6 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. हिरा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. पुढचा बॉल रितेश यांचा. यावेळेस बघा आडवी बॅटचा वापर केला होता, परंतु बॅट थोडीशी लवकर गेली होती. यास लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. पंच जरा लागलाय का बघा. यास जुना खेळाडू आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे. बघा बॅट थोडीशी लवकर स्विंग झाली होती, त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडू थोडासा लेट आला आणि त्यांच्या शरीरावर जाऊन आदळला आणि एक लेग बाय चिरमध्ये सिंगल धाव येताना पाहतोय. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजय यांना. विजय पाहिला तर इन फॉर्म बॅटर आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बघा फिल्डरला मिळते ग्राउंडची साथ, परंतु 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये. या षटकामध्ये सुद्धा एकही मोठा फटका येऊन दिला नाही, म्हणजे चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला यावेळेस गोलंदाज रितेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. पण रिप्ले मध्ये सुद्धा पहा थोडासा ऑप्शनच्या बाहेर जो वाईड लाईन आहे त्या लाईनीवरती हा चेंडू हाताळला होता, म्हणजे कोणतीही जागा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. रितेश पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मिस्टामिंग झालाय. बॉल बघा हवेत आहे. शतरक्षक 3 आले होते, परंतु तिघांच्या मध्ये हा चेंडू पडला गेलाय आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत, 2च धावांची समाधान व्हावं लागते. षटक समजा दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे प्रदीप आलाय आणि प्रदीप याने एक्स्ट्रा चेंडूने सुरुवात केलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला, मात्र चेंडूची उसळी देखील भरपूर होती. लगेच स्क्वेअर लेग पंचांनी बघितलं आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. ते बघा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, कदाचित लेग बायच्या स्वरूपात ही धाव इथे मिळते. बघा अपील तर झाली होती, मात्र अपील ही पंचांनी फेटाळून लावलेली आहे आणि आपण पाहतोय
एक धाव इथे मिळालेली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलेला आहे. पहिली 2 षटकं चांगली हाताळले गेलेत. इथे आपण जर बघितलं, पहिला चेंडू हा वाईड आला, त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. म्हणजे हे षटक मोठं करावं लागेल. या षटकात जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील हिरा आणि त्याच्या साथीदाराला. मात्र इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो यंग मराठा दांडेकर पाड्या या संघाने बॉलिंगवरती भर दिलेला आहे आणि बॉलिंग खूप चांगली केलेली आहे. अचूक टप्पा ठेवलाय, अचूक लेन त्याने ठेवलेली आहे आणि पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. आणि मरुदेवी स्पोर्ट्स राजवली ए या संघाला. इथे बघा बॅकफूट जेवून जाऊन चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. चेंडू डिक्लेअरमध्ये निघून गेलाय आणि या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. बघा आता सिंगल डबलने नाहीतर षटकार चौकाराने काम चालवावं लागेल, कारण धावसंख्या ही पूर्णपणे स्थिरावलेली आहे. इथे आपण पाहतो या चेंडू हवेमध्ये आहे. सतीश आहे तिकडे. वन बॉक्स चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. बॅकअप आहे तिकडे. बघा पहिलं षटक सतीश याचं, त्यानंतर रितेश याचं दुसरं षटक अप्रतिम हाताळलेत. त्यानंतर प्रदीप पहिला चेंडू थोडासा त्याने एक्स्ट्रा टाकलाय, मात्र त्यानंतर त्याने देखील अचूक टप्प्यावरती बॉलिंग केलेली आहे. 16 धावा या धावफलकावरती लागलेत. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. बघा पहिला चेंडू हा वाईड आहे, त्यानंतर लेग बाईस डॉट बॉल 2 धावा, त्यानंतर एक सिंगल धाव. अशा प्रकारे 4 चेंडू टाकून झालेत आणि हा चेंडू देखील इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलेला आहे प्रदीप जाबर याने. धावसंख्या 1 ने आता स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलेला आहे. इथे फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक नाही आहे, मात्र चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. बघा दिशा से भटके तो मिलेंगे फटके. या अगोदर देखील दिशाहीन चेंडू होता आणि हा चेंडू देखील दिशाहीन होता. बघा लेग स्टंप वरती हा चेंडू, लोअर फुल टॉस वरतीचा चेंडू आणि सरळ चेंडूला 6 धावांचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, मेजवानी आता दोन्ही हातांनी त्याने स्वीकारलेली आहे आणि हा चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांकरता हे षटक थोडस मोठं राहिलेलं आहे. जास्त धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. प्रदीप जाबारेचं षटक महागडं ठरलंय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत विजय मोकाशियाने. बघा कशा प्रकारे फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला स्विंग केलं, सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा मिळवल्यात. या 6 धावांनी धावसंख्या आता 29 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा तब्बल 18 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. दर्शन काय म्हणशील, ज्या प्रकारे पहिले षटक 2 षटक हाताळली गेली आणि हे षटक जे राहिलंय प्रदीप याचं थोडंसं मागणं ठरलंय. नक्कीच विचार केला तर मरुदेवी राजौली संघाला गरज होती. ते गरजेचं काम यावेळेस तर पहिलं तर विजयाने पूर्ण केलं आहे. तर बघा गरज होती, षटकारांची गरज होती, मोठ्या धावसंख्येची गरज होती आणि ते 2 षटकार आल्यात शेवटच्या बॉलवरती. जे 2 एक्स्ट्रा चेंडू टाकले होते त्याच्यावरती 2 षटकार आल्यात. म्हणजे प्रदीप या षटकामध्ये सुद्धा, शेवटच्या षटकामध्ये सुद्धा हल्ला करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल यावेळेस विजय आणि हिराकडून. नक्कीच आपण पाहतोय एका बाजूने अनुभव आहे आणि एका बाजूने आपण पाहतोय एक यंगस्टर ज्याला अनुभवाची आवश्यकता आहे आणि तो अनुभव आपण पाहतोय त्याच्यासोबत शेअर केला जातोय हिराकडनं. सध्या तरी आपण पाहतोय हिरा डुकले हा स्ट्राईक वरती आहे, ज्याने 10 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात, तर विजय मोकायशेने 8 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्यात. इथे नो चेंडूची घोषणा झालेली आहे, नो बॉल, आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. महेंद्र याने देखील एक एक्स्ट्रा चेंडू टाकला इथे. बघा हे षटक देखील मोठं होण्याची शक्यता आहे, कारण पहिला चेंडू हा एक्स्ट्रा आलाय, पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे, म्हणजे एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. बघा पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या, मात्र तिसऱ्या षटकानंतर पूर्णपणे जो स्कोर कार्ड आहे तो बदललेला आहे. इथे देखील नो. बघा इथे देखील नो चेंडूची हाताळणी झालेली आहे. सलगचा हा दुसरा नो बॉल टाकलेला आहे गोलंदाज महेंद्र पवार याने.
पुढचा चेंडू देखील फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी पुन्हा एकदा हिराकडे. स्कोर कार्ड 32 वरती जाऊन पोहोचलाय. कमबॅक बघा, कमबॅक इथे केला गेलाय. हा चेंडू परफेक्ट लेन वरती पडलाय. बघा ज्या प्रकारे हिरा याने स्वतःला ब्लॉक करून घेतला, थोडासा शफल झाला होता आणि अगदी बॅटच्या खाली चेंडू येऊन पडला आणि स्वतःला त्याने ब्लॉक करून घेतलेला आहे. एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. धावसंख्या 32 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना महेंद्र इथे पावलांचा वापर केलाय. पुढे सरसावला होता हिरा. एक धाव तर कंप्लीट झालाय. सतीश आलाय तिकडे. 3 शतरक्षक आलेत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि बघा जे गचाल शतरक्षण झालं त्याचा फायदा उचलत असताना 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि विजय जो इन्फॉर्म बॅटर आहे तो आता स्ट्राईक वरती आलेला आहे. बघा धावसंख्या झालेली आहे 35. शेवटचं षटक आपण पाहतो हे मार्गस्थ आहे. यानंतर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि रुद्राक्ष चिंचोटी गौलीपाडा या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाला विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवून द्या. हे शेवटचं षटक चालू आहे. 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडूचा खेळापैकी बाकी आहे. दोन्ही संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. महेंद्र याचा हा चेंडू पुन्हा एकदा खिलपट्टीच्या बाहेर पडलाय आणि पंचांनी पुन्हा एकदा आपला हात बाहेर काढलाय. नो बॉल. काहीतरी चुका इथे सातत्यानं होताना दिसत आहेत आणि जे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जे येणार दर्शन त्या थोड्याशा कुठेतरी महागात पडणार आहेत. नक्कीच नक्कीच, कारण पाहिलं तर ज्या एक्स्ट्रा बॉल आल्यात त्याच्यावरती मोठे फटके नक्कीच विजयांच्या बॅटमधून येतील, कारण विजय पाहिलं तर इन फॉर्म बॅटर आहे, परंतु हिरा यांची बॅट आजचा दिवसात पाहिले तर थोडीशी शांत आहे. तर एका बाजूने जर आपण बघितलं गोलंदाज त्यांचं काम थोडंसं सोपं करतोय. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आलाय तिकडे. बघा झेल तर त्याने तिकडे पकडला होता, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने इथे विजय याला एक संधी मिळालेली आहे. या 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 38 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 38. बघा इथे धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. महेंद्रकडं आज काहीतरी चुकीचं होताना दिसते इकडे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. इथे चुकी होणार नाहीये. इथे मात्र झेल पकडला जाईल. इथे दुसरा गडी आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. विजय मोकाशी हा आता बादून माघारी परतलाय. 11 चेंडूमध्ये त्याने 19 धावा बनवल्यात आणि तो आता बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने बॅटर भूमीत येतोय. भूमीत डुकले. आता पिता पुत्राची जोडी आपल्याला मैदानावरती पिच वरती पाहायला मिळणार आहे. बघा थोडासा चेंडू ओरबिश होता, मात्र जी ताकद हवी होती या फटक्यामध्ये ती ताकद मिळालेली नाहीये आणि सहजसोपा झेल तिकडे पकडला गेलाय. नव्याने बॅटर भूमीत आलाय. भूमीत ढुकले. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. भूमीत आलाय आणि भूमीत याने एक मोठा फटका केलेला आहे. मात्र तिकडे काय घडलंय काय बिघडलंय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारे बॅलन्स बिघडला होता तिकडे सतीश जाबर याचा पंचांनी रेफर केलाय बाउंड्री चेक करण्याकरता. बघा भूमीत याने ऑफस्टमच्या बाहेरून हा चेंडू रोल केला, स्विंग केला. तिकडे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये सतीश जाबर होता. चेंडू त्याच्या हातामध्ये नक्कीच तिकडे पोहोचलाय. बघा बघा तिकडे तर अगदी स्लो मोशन मध्ये आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जातंय. चेंडू हातामध्ये आहे आणि चला ह्या स्लो मोशन मध्ये दाखवते पहिली फ्रेम, त्यानंतर दुसरी फ्रेम मध्ये देखील आपल्याला दाखवलं जात आहे.
बघा, झूम आउट केलं जातंय. अगदी स्लो मोशनमध्ये आपल्याला दाखवलं जातंय. तर 6 धावा असतील. बघा, अटेम्प्ट खूप चांगला होता, मात्र जो त्याचा टो आहे तो बाउंड्रीला थोडासा टच झाला तिकडे. बघा, त्याचा टो आहे, टो इकडे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आपण नंतर मॅच संपल्यानंतर आपण पाहू शकता. जो पाय तो पाय बाउंड्रीला टच झालेला आहे तिकडे. नंतर मॅच संपल्यानंतर तुम्ही लाईव्ह चेक करू शकता आपल्या मोबाईलवरती. कारण जे आपल्याला दिसत नाही ते कॅमेरामॅनला नक्की दिसतं. हा चेंडू इथे डॉट येताना दिसतोय. षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं लक्ष हे ठेवलेलं आहे. 24 बॉलमध्ये 45 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला, रुद्राक्ष चिंचोडी गवलीपाडा आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय, आपले कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत टॉस करण्याकरता. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे. रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा संघाचा कॅप्टन रोशन इथे आलेला आहे. तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम आपला कॅप्टन आपण पाठवून द्या. चला, आपण टॉस करतोय. सन्माननीय जयदेवजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूने रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवलीपाडा, तर एका बाजूने एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. जशी मागणीचा पुरवठा इथे झालेला आहे. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थान बनवायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा संघाने टॉस जिंकलाय. रोशन, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यामागचं कारण सांगशील? कारण बॉलर चांगला आहे, आता बॉलिंग लाईन चांगली आहे. या मैदानावरती अगोदर कधी खेळलात? नाही, पहिली मॅच आहे. अ, ज्या प्रकारे आपण पाहतोय की जो समोरचा संघ आहे एक मजबूत संघ आहे, त्या संघाच्या समोर त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, काय रणनीती असेल? 30-35. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील तुमच्या संघाकडून जे चांगली बॉलिंग करतील आणि समोरच्या संघाला 30-35 पर्यंत रोखतील? किरण आहे, साहिल आहे, अजून मी पण आहे. आपण पाहतो की तुमच्या संघामध्ये एक महत्वाचा खेळाडू प्रशांत गवळी तो सध्या दिसत नाहीये. या मॅच मध्ये पाहायला मिळेल? नाही. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा आहे, मनाविरुद्ध आहे? मनाविरुद्ध. जे टॉस जिंकला असता आपण देखील शतरक्षण केलं असतं. बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 40-45. शुभेच्छा असतील. तर टॉस इथे जिंकलेला आहे रुद्राक्ष गवलीपाडा चिंचोडी या संघाने. अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चालू असलेला सामना देखील रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं राजौली संघाकडून. ते 45 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील या दुसऱ्या डावामध्ये पाहूया आपण, कारण दोन साला फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला असतील रितेश, नॉन स्ट्राईक एंडला सतीश, मॅन इन फॉर्म. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय भूमित, ज्यांनी मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला षटकार घेतला होता आणि या धावसंख्येला थोडासा आकार दिला होता. तोच पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल पहिल्या षटक हाताळण्यासाठी. जसा अंपायरचा प्लेचा इशारा येतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पंच पाहतोय प्रवीणजी सुतार आणि देवानंदजी वळवी, हे दोन ऑफिशियल्स आहेत आजच्या दिवसामध्ये. पहिला बॉल भूमित, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय गॅपमध्ये. शतरक्षक आहे पाठीमागे बघा. एक धाव झाली, दुसरं धावायचा प्रयत्न इथे पूर्ण होताना पाहतोय. 2 धावा. या 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय, खातं ओपन केलंय. चांगला फटका सजवला होता, इनफिल्डच्या वरून हा खेळून काढला होता. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या टोला ब्रश झाला चेंडू आणि सरळ गेलाय डिक्लेशन झोनमध्ये एका धावेसाठी. बघा, शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच मिळाली होती बॅटरला, परंतु चेंडूचा जो स्पीड आहे तो त्यांना कन्वर्ट नाही करता आला. तो टायमिंग प्रॉपर करता आला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल येते. सिंगलला पाहतो आपण स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईकवर त्याचा येथील एक डावखुरा फलंदाज मिस्टर सतीश. भूमित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील सतीशसाठी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस जोरदार मारचा प्रयत्न केला होता बघा, चेंडू ब्रश होऊन सरळ गेलाय विकेटच्या मागे डिक्लेशन झोन मध्ये. सिंगल धावेसाठी बघा, तेच तरार हा बॉल पाहिला होता आपण भूमी त्यांचा. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिला, बॅटची एज लागली होती, झेल घेण्याची संधी नक्कीच विकेट किपरला मिळाली होती, परंतु हा झेल त्यांना कन्वर्ट करता आला नाही. थोडीशी निराश आहेत किपर सुद्धा. एक सिंगल येते, या सिंगलने धावफलक पाहतो पण 4 वर जाऊन पोहोचते. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा धावा कमी लागल्या होत्या, पण तो महत्वाची बाब यावेळेस पाहिलं तर चिंचोटी संघाची एकही विकेट इथे मिळाली नाहीये. फुलटॉस बॉल होता, यावेळेस बॉलला सरळ उडवलाय आणि पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू आपण, फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. जे ऑक्सिजन रन रेट आहे ते नक्कीच यावेळेस गाठलं जाते भूमीत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढल्या या बॉलला. शतरक्षक आहे तिकडे बघा, चांगला पिकअप अँड थ्रो, एक सिंगल येते. त्या सिंगलने पाहतो पण धावफलक थोडस पुढे सरकलंय, जाऊन 11 वरती पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते नक्कीच इथे पार केले जाते. शेवटचा बॉल असेल या षटकातील भूमी त्यांच्या. यावेळेस उडवलाय
बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय एक बिग शॉट षटकार. बघा या 6 धावांनी धावफलक पाहतो 17 वर जाऊन पोहोचते. प्रदीप पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. आता काय वाटते तुम्हाला पुढच्या षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कोणता गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये येईल? बघा ज्या प्रकारे या पहिल्या षटकामध्ये रितेश आणि सतीश यांनी फलंदाजी केलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने चित्र स्पष्ट केलंय की आम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं आहे, टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे आणि येणाऱ्या जे षटकं असतील त्याच्यामध्ये कमीत कमी जो रिक्वायर्ड रन रेट तो ठेवायचा आहे. आणि बघा ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे, अटॅकिंग क्रिकेट त्याने केलंय. कुठेतरी रणनीती असेल की बॉलरवरती दबाव टाकायचा आहे, आपल्याला मोठे फटके जास्तीत जास्त खेळायचे आहेत. आणि ते आपण जर कंपॅरिझन जर बघितलं तर राजावली संघाच्या फक्त 2 धावा होत्या आणि ती यंग मराठा दांडेकरपाडा संघाच्या 17 धावा आहेत. म्हणजे येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे येणाऱ्या बॉलरला कुठेतरी कमबॅक करावा लागणार आहे. सध्या तरी अटॅकिंग क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक हाताने आपण पाहतो विजय यांना रचना केलं जातं. यावेळेस मिसटायमिंग झालाय. बघा चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल घेतोय. फलंदाज होतोय फेल मिस्टर रितेश. बॅक टू डग आउट. महत्वाच्या क्षणाला विकेट आली आहे. ब्रेक थ्रू ची गरज होती, तो ब्रेक थ्रू नक्कीच आता मिळालाय. बघा विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ब्रेक थ्रू मिळाला आहे आणि हे काम विजय मोकाश याने केलेलं आहे. जो महत्वाचा खेळाडू आहे राजावली ए या संघाचा. बघा ज्यावेळेस धावा त्याचा पार्टनरशिप बनलेली असते, मात्र त्यानंतर विकेट जेव्हा पडते त्यावेळेस धावगतीवरती थोडासा परिणाम होत असतो आणि मोमेंटम मिळत असतं समोरच्या संघाला. तो मोमेंटम नक्कीच मिळणार आहे राजावली ए या संघाला, कारण नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येईल. न्यू बॅटर पाहतो आपण आतिश येताना पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सतीश येतोय, आतिश येतोय. यावेळेस ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केलाय तो शतरक्षक पुन्हा एकदा फेम मध्ये होता. बघा चुकी होते. यावेळेस जास्त पुढे आले होते, झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु थोडसा परत मिसफील्ड होताना पाहतोय. हा झेल सुटलाय, हा झेल नाही तर मॅच थोडीशी लांब जाताना पाहतोय. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती, दुसऱ्या बॉलवर सुद्धा विकेटचा मौका होता परंतु तो झेल सुटलाय. यावेळेस उडवलाय, ड्राईव्ह केलाय. यावेळेस आपण लॉंग ऑनला लॉंग ऑफला पाहतो आपण. फिल्डर होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊनच चेंडू सरळ झालाय फरार. 6 धाव्यांसाठी येतोय बिग ब्लास्ट. अजून एक षटकार. बघा रिप्ले मध्ये पहा, चांगला चेंडू हाताळला होता. बघा बॅटच्या टोला हा चेंडू ब्रश झाला होता. चेंडू उंची कमी होती, लांबी सुद्धा कमी मिळाली होती परंतु फिल्डर बघा थोडस दूर राहिला. आणि बघा पहिल्या ओव्हरमध्ये भूमितीच्या षटकामध्ये विकेट किपरनी झेल सुटला होता, त्याचा पुरेपूर आता फायदा घेताना पाहतो सतीश. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. जरा पंच जरा लक्ष द्या. बघा चेंडूची उसळी जास्त होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू सरळ त्यांच्या शरीरावरती जाऊन लागलाय, डोक्यावरती जाऊन लागलाय. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पहा आपण चेंडूची उसळी पाहिलं तर जास्त होती आणि कानाच्या थोडस वरती हा चेंडू जाऊन त्यांच्या लागलाय. बॅट बघा त्यांची अगोदरच फिरली होती
एक्स्ट्रा बाउन्स होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू त्यांच्या शरीरावरती जाऊन लागलाय. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता. पुलचा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. यावेळेस थोडीशी फिंगर रोल केली होती. थोडासा कटरचा मारा केला होता, लेग कटरचा मारा केला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक केलाय विजय मोकाशी यांनी. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय या बॉलला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे, एक सिंगल येते. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहता पण 25 वर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड 2 षटकात समाप्तीनंतर. प्रदीप 25 धावा आल्यात या षटकामध्ये विचार केला तर बांधून ठेवलाय. तर काय वाटते तिसरे षटक कोणता गोलंदाज येईल आणि कशी प्रतिक्रिया असेल त्या गोलंदाजाची? बघा, ज्या प्रकारे विजय मोकाशी याचं जे षटक राहिलेलं आहे अप्रतिम. एक षटकार आला तरी देखील त्याने चांगला कमबॅक केला. म्हणजे त्याने 8च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. म्हणजे आपण डायग्राम जर बघितला तर सध्या तरी थोडासा लेवलमध्ये दिसतोय. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंगचा हा डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दर्शवला जातोय आफ्टर 2 आवर्स. कंपॅरिझन जर आपण बघितलं तर 11 धावा या धावफलकावरती लागल्या होत्या राजावली संघाच्या. इथे 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू अजूनही 20 धावा ह्या बनवायच्या आहेत. सरासरी आता 10ची असणार आहे. विजय मोकाशीचं षटक कमबॅक करणारं ठरलं होतं. बघा, जी विकेट पडली होती पहिल्या बॉलवरती तिकडे थोडासा मोमेंटम मिळाला, मात्र सतीशच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आला. मात्र त्यानंतर देखील विजयाने कमबॅक केला आणि ते कमबॅक करणारं षटक राहिलेलं आहे. आता 12 चेंडू 20 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं फार रोचक ठरणार आहे. कारण सतीश हा स्ट्राईकवरती आहे, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत आहेत, मात्र निर्धाव चेंडू देखील तो खेळून काढतोय. आता पाहतोय आपण जयेश येतोय, एक डावखुराचा गोलंदाज. हे बॅटर प्रदीप चांगलं असेल, कारण लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर नक्कीच चांगलं रंगते. जयेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जयेश यावेळेस मिस्टामिंग झालाय बघा. हा झेल महत्वाचा आहे, हा झेल महत्वाचा होता बघा. चुकी, पुन्हा एकदा चुकी होते, विकेट किपर कडून चुकी होते. साधा सोपा झेल इथे सोडला गेलाय बघा. लग्नातला लाडू तर नक्की खाण्याचा प्रयत्न केला होता, तो उडवला सुद्धा होता, परंतु पाहिला तर हा लाडू सांडला गेलाय. आणि महत्वाची बाब म्हणजे ज्या विकेटची गरज होती ती विकेट अजून सुद्धा बॅटिंग ट्रॅक वरती नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेली आहे बघा. तोच शतरक्षक होता, त्यांच्याकडून चुकी झाली, दुसऱ्यांदा चुकी झाली. पहिल्यांदा ठीक होतं, पण दुसऱ्यांदा चुकी झाली म्हणजे थोडंसं महागडं आहे. मॅच थोडीशी टर्निंग पॉईंट वरती येऊन थांबली होती. 12 मध्ये 20 ची आवश्यकता होती आणि अशा मोमेंटला झेल सुटलाय की मॅच त्यांच्यापासून थोडीशी लांब जाऊ शकते. यावेळेस पहिल्या 3 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. 11 मध्ये 17ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. थोडस रंगतदार स्थितीमध्ये आता सामना येताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली. यावेळेस पाहिलं तर रायटी बॅटर आहे आणि रायटी बॅटरला पाहिलं तर थोडस चांगल्या टिप्प्यावरती चेंडू हाताळताना पाहतोय जयेश यांना. फिंगर रोल केली होती, पूर्णपणे बीट केलं होतं या बॉलवर. अजून सुद्धा पाहिलं तर सामना थोडासा बॅलन्सिंग आहे. 10 मध्ये 17ची आवश्यकता आहे, मॅच ऑन आहे. यावेळेस दिशाहीन हा चेंडू हाताळलाय बघा. एक्स्ट्रा गती आणि एक्स्ट्रा वाईड लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि पाहिलं तर अवांतर चेंडू हाताळलाय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धाव आणि अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 29 वर जाऊन पोहोचते. यावेळेस हाफ ट्रॅक वरचा पुल केलाय बघा. फटका तर फसलाय आणि साधा सोपा झेल
फलंदाज होतोय फेल. मोकाच्या क्षणावरती अजून एक विकेट येताना पाहतोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रदीप येतोय. थोडीशी मॅच आता गरम झाली. विकेट आले मोकाच्या क्षणावरती जयेश. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. मिस्टमिंग झाला. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे विजय आलेत आणि विजयाने साधा सोपा झेल इथे कन्वर्ट केलाय. अजून येतोय फलंदाज फेल. आल्या पावली परततोय मिस्टर प्रदीप जावर. बघा इथे कुठेतरी चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते आपल्याला. कारण एका बाजूने धावा येत आहेत, एका बाजूने पण पाहतोय सतीश जाबर चांगली फलंदाजी करतोय, मात्र त्याला स्ट्राईक वरती घेऊन येताना दिसत नाही फलंदाज. बघा इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला प्रदीप जाबर याचा आणि हा फटका पूर्णतः फसला गेला. बघा ज्या प्रकारे चेंडूला शेवटपर्यंत कैद केलं होतं कॅमेरामॅन प्रीत पाटील याने, आणि त्याच प्रकारे विजय मोकाश याने देखील शेवटपर्यंत नजर ठेवली होती चेंडूवरती आणि चांगला झेल त्याने पकडलेला आहे. इकडे आपण जर बघितलं तर 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 45 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8. बघा 20 मध्ये 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या, इथे आता 8 मध्ये 16 बनवायच्या आहेत. जिकडनं देखील अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. सन्माननीय संजयजी कोठावळे, तसेच अनिलजी ठाकरे, तसेच एकनाथजी जाधव, तसेच लहूजी माळी या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि खोलंडे गावचे ग्रामस्थ आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये या, स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला, म्हणजे 8 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावा ह्या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय साईनाथ येतोय. यावेळेस बॅटच्या टोला लागलाय, ब्रश झालाय बॉल आणि सरळ डी झोन मध्ये जाऊन पोहोचतोय 2 धावेसाठी. 2 धावा आल्यात. या 2 धावेने थोडं समीकरण आता थोडस जवळ येताना पाहतोय. 7 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. कोलांडे गावातील मच्छी उद्योजक आहेत महेंद्रजी सुतार, त्यांच्याकडून सुद्धा देणगी आली आहे आणि फेमस कुक आहेत ते. लग्नाच्या पार्टीच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जात आहेत त्यांच्याकडून. पुन्हा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये जाऊया. पण त्यामुळे थोडंसं फंबल झालं होतं. गोलंदाज पावलांमध्ये थोडासा बिघाड झाला होता. त्याच कारणाचं बोलाय तर पुन्हा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहतो. शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 14 ची आवश्यकता. जोपर्यंत सतीश जाबर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत चिंचोडी संघाच्या. फुल टॉस बॉल होता, पुल केलाय, फटका तर फसलाय. शतरस्त्र घेतोय चेंडू खाली. बघा 1 2 3 4 5व्या अटेम्प्टला हा झेल कंप्लीट केला जातोय. बघा काय घडतंय रिप्ले मध्ये सुद्धा पाहू आपण कितीव्या अटेम्प्टला हा झेल कंप्लीट झालाय. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पाहू आपण. बघा फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करण्याचे प्रयत्न नक्कीच केला होता, मिस्टमिंग झाला होता.
फिल्डर आला बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, चौथा, पाचवा, 6व्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट केला गेलाय. रोशन होतो तिकडे आणि स्वतः सुद्धा हसतायत की त्यांच्याकडून हे काय घडलंय. बघा पहिल्या षटकामध्ये मला वाटतं पहिल्या षटकामध्ये एक झेल सुटला होता त्यांच्याकडून. एक पहिला पकडला, दुसरा झेल सोडला होता, त्यानंतर हा तिसरा झेल त्यांच्याकडे गेला होता, परंतु हा कन्वर्ट केलाय. आता समीकरण झालंय 6 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि ज्या विकेट किपरनी झेल सोडले होते तोच आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्यांच्याकडून चुकी झाली होती 2 वेळा तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. किशोर येतोय. आणि बघा ज्या बॅटरचे 2 झेल सोडल्यात त्यांच्याकडून 2 झेल जे सुटलेत तोच बॅटर स्ट्राईक वरती आहे, सतीश. यावेळेस हाफ ट्रॅकवरला पोल केलाय. आमचे साथी समालोचक मित्र आहेत सागरजी माळी, त्यांनी सुंदर झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडलाय. आणि षटकार आलाय. बघा षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज किशोर यांचं. बघा किशोरांना पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय सतीश यांनी. यावेळेस सोडून दिलाय, लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल होता. 45 वाईटचा येतोय, एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पुढे सरकताना पाहतोय. 38. अजून सुद्धा 7 बॉल मध्ये 5ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. इथून 2 डॉट चेंडू किंवा एखादी विकेट, सतीशची विकेट जर आली तर कुठेतरी कमबॅक मानलं जाईल राजौली संघाकडून. 5 मध्ये 7ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. 45 पाहतो आपण वाईटचा येतोय. अजून एक धाव अवांतरच्या मदतीने धाव संख्येत ऍड होताना पाहतोय. धाव संख्या 39. 5 मध्ये 6ची आवश्यकता. यावेळेस फिंगर रोल केली होती बघा, बॅटच्या टोला ब्रश झाला, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघा डेंजर एंडला येतोय, चांगला थ्रो परंतु तिसऱ्या पंचांनी रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण, काय डिसिजन आहे तिसऱ्या पंचांचं. बघा स्क्रीनवर सुद्धा पहा आपण, बॉल तर चांगला थ्रो केला होता, परंतु बघा थोडासा विकेट किपर दूर होता. जेव्हा गॅदर केला हा चेंडूला तर थोडासा दूर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅट पाहिलं तर तोपर्यंत ड्रॅग झाली होती. आणि कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया, आमचे कॅमेरामॅन कार्तिक आहेत आणि सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्याकडून पाहताना पाहिलं आपण. आमचे आज ऑपरेटर सुद्धा चेंज झालेत, केवळ मांगेला आज आपण पाहतोय. फुल टॉस बॉल होता आणि मला वाटते इथे मॅच फिनिश केली जाईल. षटकार येतोय, स्वॅगने हा मॅच संपवून टाकलाय. सतीश जाबाने बघा 2 जे झेल सुटले होते त्याचा पुरेपूर फायदा सतीश यांनी घेतलाय. मॅच फिनिश, सामना जिंकलाय
यंग मराठा चिंचोडी या संघाने आणि हाडलं का आई मरुदी राजावली ए संघ तुम्ही आलात आणि तुम्ही चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आदरणीय सन्माननीय किशोरजी डुकले वसे या तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि हिराजी डुकले साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा येऊन आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा आपण हिरा डुकले यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेले आहेत. जे आपण फक्त मॅच बघायला जायचो त्यावेळेस